नमस्कार मित्रांनो, मनाची गुपितेमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत. कधीकधी आपण एखाद्या व्यक्तीसोबत असतो आणि आपल्याला एक वेगळीच वाईब जाणवते. बोलणं साधं असलं तरी नजरेत काहीतरी वेगळंच असतं. समोरची व्यक्ती तुमच्याकडे फक्त मित्र म्हणून बघते की त्यांच्या मनात तुमच्याबद्दल शारीरिक ओढ आणि रोमॅन्टिक विचार सुरू आहेत. आज आपण विज्ञानाच्या आणि डार्क सायकोलॉजीच्या अशा 7 गुप्त खुणा पाहणार आहोत, ज्या कोणीही उघडपणे सांगत नाही. हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण शेवटची खूण सर्वात महत्त्वाची आहे. पहिली खूण, नजर. जेव्हा एखादी व्यक्ती तुमच्याबद्दल रोमॅन्टिक किंवा शारीरिक विचार करते, तेव्हा तिची नजर तुमच्या डोळ्यावर थांबत नाही. ती वारंवार तुमच्या ओठांकडे वळते. जर बोलताना समोरच्याची नजर तुमच्या ओठांवरून हटत नसेल, तर समजून जा की त्यांच्या मनात तुमच्याबद्दल किस करण्याचे किंवा तुमच्या जवळ येण्याचे विचार घोळत आहेत. हे आकर्षणाचं सर्वात मोठं लक्षण आहे. दुसरी खूण म्हणजे आवाजातला बदल. सायकॉलॉजीनुसार जेव्हा एखादा पुरुष एखाद्या स्त्रीकडे आकर्षित होतो, तेव्हा त्याचा आवाज आपोआप जड आणि खोल होतो. तर स्त्रियांचा आवाज थोडा मऊ आणि मादक होतो. जर समोरची व्यक्ती तुमच्याशी खूप हळू जवळ येऊन आणि एका वेगळ्या स्वरात बोलत असेल, तर त्यांच्या मनात तुमच्याबद्दल भावना उफाळून येत आहेत. तिसरी खूण, स्पर्शाची भाषा. साधे स्पर्श आणि रोमॅन्टिक स्पर्श यात फरक असतो. जर समोरची व्यक्ती तुमच्या हाताला, खांद्याला किंवा पाठीला स्पर्श करताना तो स्पर्श काही सेकंद जास्त काळ टिकून ठेवत असेल, तर ते केवळ मैत्री नाही. त्यांना तुमच्या शरीराचा स्पर्श हवासा वाटतोय आणि त्यांच्या मनात जवळकी साधण्याची इच्छा आहे. चौथी खूण खूप गुप्त आहे. ती म्हणजे तुमचा सुगंध घेण्याचा प्रयत्न. जर कोणी तुमच्या मानेजवळ येऊन किंवा तुमच्या खूप जवळ उभे राहून तुमचा श्वास किंवा परफ्यूमचा वास घेण्याचा प्रयत्न करत असेल, तर हे प्रचंड शारीरिक आकर्षणाचे लक्षण आहे. मानवी मेंदूला आपल्याला आवडणाऱ्या व्यक्तीचा नैसर्गिक वास खूप आकर्षित करतो. पाचवी खूण, विज्ञानाचा पुरावा. जेव्हा आपण अशा व्यक्तीकडे पाहतो जिच्याबद्दल आपल्याला वासना किंवा प्रेम वाटतं, तेव्हा आपल्या डोळ्यांच्या बाहुल्या आपोआप मोठ्या होतात. हा शरीराचा असा प्रतिसाद आहे जो कोणीही लपवू शकत नाही. जर समोरच्याचे डोळे तुम्हाला नेहमीपेक्षा जास्त मोठे आणि खोल वाटत असतील, तर त्यांच्या मनात तुमच्याबद्दल नक्कीच काहीतरी शिजतंय. सहावी खूण, शरीराची हालचाल. जर समोरची व्यक्ती तुमच्याशी बोलताना वारंवार स्वतःचे ओठ चावत असेल किंवा त्यांचे गाल आणि कान थोडे लाल होत असतील, तर त्यांच्या मनात काहीतरी रोमांचक विचार सुरू आहेत. ही शरीराची उष्णता वाढल्याचे लक्षण असते. सातवी आणि शेवटची खूण, बसण्याची पद्धत. जर एखादी व्यक्ती तुमच्यासमोर पाय क्रॉस न करता किंवा हात मोकळे ठेवून तुमच्या दिशेने झुकून बसली असेल, तर याचा अर्थ तिने स्वतःला तुमच्यासाठी पूर्णपणे ओपन केलं आहे. विशेषतः पायांची दिशा तर त्यांच्या मनाचा कल तुमच्याकडेच आहे. तर मित्रांनो, हे होते 7 प्रमुख पॉइंट्स. पण थांबा, अजून एक अशी बोनस खूण आहे जी 99% लोक ओळखायला विसरतात. तिला सायकोलॉजीमध्ये मिररिंग म्हणतात. जेव्हा कोणाच्या मनात तुमच्याबद्दल तीव्र ओढ निर्माण होते, तेव्हा त्या व्यक्तीचं शरीर नकळतपणे तुमच्या हालचालीची कॉपी करू लागतं. जर तुम्ही बोलताना तुमच्या चेहऱ्याला हात लावला, तर समोरची व्यक्तीही काही क्षणात तसंच करेल. जर तुम्ही ज्या लयीत बोलताय त्याच लयीत समोरची व्यक्ती बोलू लागली, तर समजा की त्यांचं मन तुमच्याशी पूर्णपणे सिंक झालं आणि त्यांच्या मनात तुमच्याबद्दल खूप खोल विचार सुरू आहेत. याशिवाय आजच्या डिजिटल जगात काही खास संकेत मिळतात. जर ती व्यक्ती तुमच्या सोशल मीडियावरील खूप जुन्या फोटोवर अचानक लाईक किंवा कमेंट करत असेल, तर याचा अर्थ ती व्यक्ती तुमचं प्रोफाईल चेक करण्यात वेळ घालवते. दुसरं म्हणजे लेट नाईट टेक्स्टिंग.
रात्रीच्या वेळी मानवी मेंदू अधिक भावनिक असतो. जर एखादी व्यक्ती रात्री उशिरा तुम्हाला विनाकारण मेसेज करत असेल तर हे त्यांच्या मनातील सुप्त आकर्षणाचं लक्षण आहे. परंतु मित्रांनो, एक महत्त्वाची गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. या सर्व खुणा जरी सायकॉलॉजीनुसार खऱ्या असल्या तरी नात्यात संमती आणि स्पष्ट संवाद सर्वात महत्त्वाचा. समोरच्याच्या भावनांचा आदर करा आणि या ज्ञानाचा वापर फक्त स्वतःला अधिक समजूतदार बनवण्यासाठी करा. तर मित्रांनो, या खुणांपैकी तुम्हाला कोणामध्ये काही जाणवलंय का? किंवा तुम्हाला कोणत्या विषयावर पुढचा व्हिडिओ हवा आहे? कमेंटमध्ये नक्की सांगा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि मानवी मनाची अशीच गुपितं जाणून घेण्यासाठी आपल्या मनाची गुपिते चॅनेलला आत्ता सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया पुढच्या रंजक भागात. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. धन्यवाद.